शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धी वैभवानं तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रवेश घेत असताना जर आपण कला शाखेला प्रवेश घेत असाल तर आपल्याला अर्थशास्त्र विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तो महत्त्वाचा कसा आहे किंवा अर्थशास्त्र विषय ठेवून आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता याच्याबद्दल थोडासा विचार करणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव। आज अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत आणि ज्यांना BA भाग 1 ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रवेश घेत असताना कोणकोणत्या विषयाला प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश घेत असताना कोणकोणते विषय निवडावेत यामध्ये थोडीशी एक गफलत होती आहे आणि ती आपल्याला जर दूर करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपले मित्र मैत्रिणी सांगतायत की अर्थशास्त्र विषय अवघड आहे, इंग्रजी विषय अवघड आहे आणि हे महत्त्वाचे जे विषय आहेत करिअरच्या दृष्टीने ते विषय आपण टाळतो आणि इतर विषयांना, इतर सोपे विषय जे आहेत ते विषय ठेवून आपण BA करतो। परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला करिअरच्या संधी शोधायच्या असतील, खऱ्या अर्थानं करिअर घडवायचं असेल तर आपल्याला अर्थशास्त्र विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा कोणकोणत्या संधी आहेत अर्थशास्त्र विषय ठेवून। UPSC आपण करू शकता, MPSC आपण करू शकता, सरळ सेवा भरती आपण या ठिकाणी देऊ शकता। सरळ सेवाच्या विविध पदं असतात त्या ठिकाणी ही सुद्धा परीक्षा देऊ शकतो। मग आपण म्हणाल की कोणताही जर विषय ठेवला तर आपण या ठिकाणी MPSC देऊ शकतो, UPSC देऊ शकतो किंवा सरळ सेवा भरतीची परीक्षा देऊ शकतो। हो, बरोबर आहे, कोणताही विषय जरी ठेवला तरी या परीक्षा आपण देऊ शकतो। परंतु अर्थशास्त्र विषयाच्या ज्या संकल्पना आहेत त्या सेल्फ स्टडी करून आपल्याला लवकर समजत नाहीयेत आणि म्हणून वर्गामध्ये जे आपण या ठिकाणी अर्थशास्त्र शिकतो तेच अर्थशास्त्र अभ्यासक्रमाला MPSC ला, UPSC ला आणि सरळ सेवा भरतीला आहे। त्यामुळं वर्गात कॉन्सेप्ट अर्थशास्त्राच्या पूर्ण झाल्यानंतर त्या पूर्णपणे समजतात, आपल्याला लगेच क्लिअर होतात आणि त्यामुळं वर्गामध्ये शिकणं आणि सेल्फ स्टडी करणं हे खूप याच्यामध्ये फरक आहे। अर्थशास्त्रासारखा विषय हा सेल्फ स्टडी करून आपल्याला लवकर समजत नाही आणि यासाठी आपल्याला अर्थशास्त्र विषय BA भाग 1 साठी प्रवेश घेत असताना निवडणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा UPSC आपण करू शकतो, MPSC या ठिकाणी देऊ शकतो, सरळ सेवा भरती देऊ शकतो। आता PSI, STI आणि ASO ही कंबाईनची परीक्षा आहे। STI या परीक्षेसाठी अर्थशास्त्र विषय जास्तीत जास्त टाकलेला आहे। अर्थशास्त्राचं महत्व या STI च्या परीक्षेसाठी खूप आहे। त्याचबरोबर LLB आपण या ठिकाणी करू शकता, वकिली व्यवसायामध्ये या ठिकाणी आपण करिअर घडवू शकता आणि सांख्यिकीय विस्तार अधिकारी BA अर्थशास्त्र विषय ठेवून जर या ठिकाणी आपण पूर्ण केलं तर आपल्याला सांख्यिकीय विस्तार अधिकारीची परीक्षा देता येते। इतर विषय ठेवून जर आपण BA केलं तर सांख्यिकीय विस्तार अधिकाऱ्याचा फॉर्म सुद्धा आपल्याला भरता येत नाहीये। म्हणजे याच्यासाठी पात्रता कोणती आहे? BA इकॉनॉमिक्स किंवा BSc मॅथ्स किंवा BSc स्टॅट। म्हणून अर्थशास्त्र हा विषय सांख्यिकीय विस्तार अधिकारी या पदासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सांख्यिकीय विस्तार अधिकाऱ्याचं पद जे आहे ते जिल्हा परिषदेमार्फत भरलं जातं, सरळ सेवा भरती मार्फत भरलं जातं, एकच परीक्षा असते आणि याच्यासाठी पात्रता आहे BA इकॉनॉमिक्स आणि म्हणून हे वर्ग 2चं पद आहे, हे जिल्हा लेवलचं पद आहे आणि या तर परीक्षा आपण देऊ शकतो परंतु जास्तीची परीक्षा आपण या ठिकाणी सांख्यिकीय विस्तार अधिकारी देऊ शकतो। IES इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, जर आपण MA इकॉनॉमिक्स केलं तर इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस ही परीक्षा आपण देऊ शकतो। ही परीक्षा कशी असते? 1000 मार्काची परीक्षा असते, लेखी परीक्षा असते, 100 मार्काचं इंग्रजी असतं आणि 900 मार्काचं इकॉनॉमिक्स। असं या ठिकाणी कसं होतंय की जास्तीच्या संधी अर्थशास्त्र विषय ठेवून आहेत, त्याचबरोबर इतर सुद्धा संधी आहेत। बघा, तुम्ही अर्थशास्त्रज्ञ होऊ शकता, आर्थिक विश्लेषक होऊ शकता, माहिती विश्लेषक होऊ शकता, धोरण सल्लागार होऊ शकता, संशोधन करू शकता, उद्योजक होऊ शकता, प्राध्यापक या क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवू शकता। आता तुम्ही म्हणाल की प्राध्यापक हे कुठलाही विषय ठेवून आपण प्राध्यापक होऊ शकतो, बरोबर आहे, कुठलाही विषय ठेवून आपण प्राध्यापक होऊ शकतो, परंतु अर्थशास्त्र विषयाची संख्या जी आहे ती थोडीशी कमी आहे। आताच्या काळामध्ये ती वाढत चाललेली आहे, परंतु काही लोक काय म्हणतात की अर्थशास्त्र थोडासा अवघड विषय आहे तर अर्थशास्त्र विषय ठेवायला नको। मग अर्थशास्त्र विषय ठेवून MA करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते आणि संख्या कमी म्हणून स्पर्धा कमी आणि त्यामुळे पटकन नोकरी लागून जाते।
त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये आपण IBPS या ठिकाणी IBPS चा वगैरे अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी अर्थशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे, अर्थशास्त्राला खूपच असं महत्व आहे. आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र विषय ठेवून संधी आहेत आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने करिअर जर घडवायचं असेल तर अर्थशास्त्र विषय हा ठेवून आपल्याला BA पूर्ण करावा लागेल. तरच कमी वयामध्ये आपण नोकरीला लागू शकतो, करिअरच्या संधी आपल्याला चालून येऊ शकतात. यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क करा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव. धन्यवाद.